श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कधीच कोणताच भक्त एकटा राहत नाही। त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी स्वामी वेगवेगळे चमत्कार हे करतच असतात आणि प्रत्येक भक्ताला वेगवेगळे चमत्कार हे स्वामी दाखवत असतात। तसे तर स्वामी म्हणतात की बाळा, मला कधीही कोणतेही चमत्कार करायला अजिबात सुद्धा आवडत नाही, परंतु माझ्या भक्तांची माझ्यावर एवढी श्रद्धा असते, एवढा विश्वास माझ्यावरती असतो की मला चमत्कार हे करावे लागतात, परंतु मला असे चमत्कार करायला आवडत नाही। तर जेव्हा भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतात ते खरोखरच भक्तांच्या विश्वासामुळे होत असतात। ईश्वरावरती, भगवंतावरती तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, ज्या देवावरती तुम्हाला विश्वास असेल तर त्या देवाची तुम्ही भक्ती करा। भक्ती करताना मनापासून मनोभावे निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने भक्ती करायची असते। कारण देव हा, तुम्ही किती श्रीमंत आहे, तुमच्याकडे किती धन दौलत आहे किंवा तुम्ही कशी भक्ती करता हे देव कधीच पाहत नसतो, किंवा तुम्ही किती देवासाठी खर्च करता हे देव कधीच पाहत नसतात। कारण देव हे ब्रह्मांड नायक असतात, ते ईश्वर भगवंत असतात, त्यांना तुमच्या पैशाची काही कशाचीही गरज नसते। देव पाहत असतो ते फक्त भक्ती, तुम्ही श्रद्धा किती मनापासून ईश्वरावरती ठेवता, किती मनापासून ईश्वराची भक्ती करता। कारण देवाला फक्त हेच हवं असतं की तुम्ही किती मनापासून ईश्वरावर विश्वास ठेवता, आणि तेव्हाच तुमचा विश्वास जेवढा ईश्वरावरती असतो तेव्हाच ईश्वर देखील तुमच्या भक्तीला प्रसन्न होत असतात। खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक वेळी विश्वास हा जिंकत असतो। काही असो, कोणतीही परिस्थिती असो, परंतु पैसा जरी कमी असला तरी देखील विश्वास जर असेल की नाही ही गोष्ट मी प्राप्त करणारच, किंवा नाही ही जे माझी इच्छा आहे ती मी पूर्ण करणारच, तर त्यावेळेस ना तिथे तुमची इच्छा पूर्ण होत असते। म्हणजे तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे देखील या तुमच्या संपूर्ण प्रयत्नांमध्ये खूप महत्त्वाचे असते। मित्र आणि मैत्रिणींनो, नेहमी ईश्वरावर जर तुमचा विश्वास असेल तर ईश्वर हे तुमच्या प्रत्येक संकटामध्ये धावून येत असतात। कारण त्या भक्ताला विश्वास असतो, नाही माझे श्री स्वामी समर्थ आहेत आणि ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत, आणि त्यांच्यापेक्षा माझ्यावरती आलेलं संकट मोठं नाही, त्यामुळे मीच स्वामींचा आहे, मग माझे संकट देखील स्वामींचेच, त्यामुळे ईश्वराला देखील चमत्कार हा नक्कीच करावा लागत असतो। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी एक तुम्हाला स्वामींचा खरोखरच खूप सुंदर अनुभव सांगणार आहे, आणि हा अनुभव एका काकांचा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल, किंवा दादांचा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल। कारण ते दादांचं वय हे 50 ते 52 वर्षाचे ते दादा, तर त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच स्वामींनी खूप मोठा चमत्कार केलेला आहे। प्रत्येक भक्ताला आस लागते ती भगवंताची, जेव्हा भक्तीमध्ये येतो, मग तो लहान असो भक्त किंवा मोठा असो भक्त, तर त्या भक्ताला प्रत्येक वेळी आस लागते ती भगवंताची। ज्या देवाची त्याने भक्ती केली त्याला असं वाटतं की आपल्या ईश्वराने आपल्याला प्रसन्न व्हावं, किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्या देवाने चमत्कार करावा। मग काही लोक स्वामींची भक्ती करत असतील तर त्या भक्तांना प्रत्येक वेळी आस लागते ती स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार करावा, आपल्याला स्वामींनी दर्शन द्यावं असं प्रत्येक भक्ताला वाटत असते। आणि काही भक्त असे देखील असतात की निस्वार्थ भावनेने ईश्वराची भक्ती तर करतच असतात। तर मित्र आणि मैत्रिणी, त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार तर होतच असतात। तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तर त्या काकांचा अनुभव आहे। तर त्या काकांच्या आयुष्यामध्ये खरोखरच स्वामींनी खूप मोठा, मी तर म्हणेन खूप मोठा चमत्कार केलेला आहे। तर चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये काय झालेलं होतं आणि कोणता चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये झाला, चला तर जो चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये झाला चला तर त्यांच्या शब्दामध्ये मांडूया।
चला तर मग काका सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी खूप वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मला नाव गाव सांगण्यात कोणत्याही प्रकारची रुची नाही, कारण ईश्वर हा भगवंत किती श्रीमंत आहे, कोठे राहतो, त्याचं नाव काय ही ओळख अजिबात नसते. भगवंतापर्यंत आपली भक्ती किती पोहोचलेली आहे हे तेवढंच महत्वाचं असते. आणि मी अनुभव सांगतो आहे, कारण मी जेव्हा माझा अनुभव सांगेन त्यावेळेस एखादा जरी भक्त माझ्या हातून घडला तर मी स्वतःचं माझ्या पुण्य मानेन. त्यामुळेच मी अनुभव शेअर करत आहे. तर मी खूप वर्षापासून स्वामींची भक्ती करतो. मी माझ्याविषयी सांगायचं म्हटलं तर मी साधा भोळा आणि साधारण माणूस मध्ये, म्हणजेच मला कोणत्याही गोष्टीचं एवढं ज्ञान नाही किंवा मी एवढा फिरलेलो देखील नाही. त्यामुळे मी जसा आहे तसाच आहे. तर म्हणजे मला स्वामींची भक्ती मी खूप वर्षापासून करतो. आणि जसं प्रत्येक भक्ताचं एक स्वप्न असतं की आपण अक्कलकोटला जावं. जर स्वामींची भक्ती करत असेल तर त्या भक्ताला वाटतं की आपण अक्कलकोटला जावं. जसा एखादा भक्त विठ्ठलाची भक्ती करत असेल तर त्याला वाटतं की आपण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जावं. तसंच मला देखील वाटलं की मी खूप वर्ष, म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष मी स्वामींची भक्ती केली, परंतु कधीच मला असं वाटलं नाही की आपण अक्कलकोटला जावं. आणि मी कधी सुद्धा अक्कलकोटला गेलो नाही. म्हणजे असं म्हणतात की अक्कलकोटला जाण्यासाठी देखील स्वामींचं बोलावणं यावं लागतं. अक्कलकोटला तोच भक्त जाऊ शकतो ज्या भक्ताला स्वामींनी बोलवलेलं आहे आणि ज्या भक्तांना स्वामींना भेटायचं आहे. तर जिथे स्वामींची इच्छा असते तेव्हाच तो भक्त अक्कलकोटला जात असतो. तर मी जेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आलो ना, तर तेव्हापासून कधीच मला अक्कलकोटला जाणं झालं नाही. या अगोदर देखील खूप वेळा मी अक्कलकोटला जाण्याचं नियोजन केलं, परंतु घरची परिस्थिती, घरच्या अडचणी, काही ना काही प्रॉब्लेम येत गेला आणि अक्कलकोटला जाणं माझं होत गेलं. म्हणजे खूप वेळा प्लॅनिंग करून सुद्धा मला कधी सुद्धा अक्कलकोटला जाताच आलं नाही. आणि त्यामुळे मी कधी अक्कलकोट पाहिलं देखील नव्हता. त्याचबरोबर मी अक्कलकोटचं मंदिर कसं आहे किंवा तेथून मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग कसा आहे माझ्याकडे, म्हणजे मला काही माहित नव्हतं. माझ्याकडे गाडी नाही, काही नाही. मी एक म्हणजे मीडियम क्वालिटीच्या घरातून, मीडियम परिस्थिती माझी, त्यामुळे मला एवढा, आणि मी एवढा हुशार पण नाही की मी फिरलो आहे की काय, याबद्दल मला काही सुद्धा माहिती नाही. तर मग एक वेळेस असं झालं की माझी जी इच्छा खूपच जागृत झाली की आपण अक्कलकोटला जावं, स्वामींच्या दर्शनाला जावं. आणि त्यावेळेस देखील स्वामींची म्हणजे गुरुपौर्णिमा होती आणि म्हटलं की आपण गुरुपौर्णिमेला स्वामींचं दर्शनाला जावं. खूप वर्ष झालं नियोजन करतो आहे, परंतु जाणं होत नाही. आणि म्हणजे काही ना काही कारण आडवं यायचंच, कारण मला तेथील माहिती देखील नव्हती. त्यामुळे मला समजत नव्हतं कसं जायचं. ते देखील कारण खूप लोकांना तयार केलं, परंतु त्यांच्याबरोबर आणि माझ्या कामांचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे जाणं हे फिक्स होत नव्हतं. म्हणजे काही ना काही अडचणी प्रत्येक वेळी येत होत्या. तर एकदा मग मी ठरवलं की नाही, आता गुरुपौर्णिमा आहे, तर या गुरुपौर्णिमेला आपण अक्कलकोटला जायचं हे मनामध्ये फिक्स केलं आणि गेलो. म्हणजे घरचं सगळं काही म्हणजे सर्वांना सांगितलं आणि मी एकटाच, कोणालाही बरोबर नाही, मी गेलो. आणि जिथे अक्कलकोटची बस लागते तर तेथे डायरेक्ट अक्कलकोटच्या बसमध्ये मी गेलो. तर तिथून अक्कलकोटच्या बसला म्हणजे अक्कलकोटमध्ये पोहोचण्यापर्यंत दुसरा दिवस उजडला. म्हणजे खूप वेळ लागला, कारण मी संध्याकाळी बसलेलो होतो तर खूप वेळ लागला. मग सकाळी सकाळी मी अक्कलकोटमध्ये पोहोचलो. तर तेथे गेल्यानंतर जिकडे तिकडे लोकच दिसत होती, जिकडे तिकडे लोकच दिसत होती. खूप भयंकर गर्दी होती आणि त्यामध्ये मला काहीच सुचत नव्हतं. मग त्यानंतर कुठे जायचं, काय करायचं, स्वामींचं मंदिर कोठे आहे, काही सुद्धा नाही. मी आदल्या दिवशीच बसलेलो होतो एसटी मध्ये अक्कलकोटच्या बसला आणि तेथे जाऊन बस स्टँडवरती मला सोडलं. तर त्यानंतर आता म्हटलं की आपल्याला मंदिर सुद्धा माहित नाही, कसं जायचं स्वामींकडे. तर त्यानंतर मग मनामध्ये विचार केला की आपलं तोंड आहे, मग आपण विचारत जायचं. तर त्यावेळेस विचारत लोकांना की बाबा श्री स्वामी समर्थांचं मंदिर कोठे आहे, तर लोकांनी सांगितलं. तर त्या दिशेने माझी पायी मी चालायला सुरुवात केली. आणि जिकडे तिकडे भरपूर भक्त होते, भरपूर भक्त, एवढी गर्दी, भयंकर गर्दी तेथे अक्कलकोटमध्ये झालेली होती. तर मग त्यानंतर ना
असंच विचारत विचारत म्हटलं की इथे मी रात्री बसलेलो आहे, तर मला आंघोळ वगैरे करायची आहे. मी न आंघोळ करता तर स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. तर त्यासाठी मला स्वतः आंघोळ करावी लागेल, दुसरी कपडे घालावे लागतील आणि मला स्वतःला अगोदर स्वच्छ करावे लागेल आणि त्यानंतरच मी स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊ शकतो. आणि त्यासाठी मी सर्वत्र चौकशी करायला सुरुवात केली. तर त्यावेळेस मग जिथे ती स्वामींच्या जे सेवा केंद्र आहे, तर तिथे देखील मला लोकांनी सांगितलं की इथे स्वामींचं सेवा केंद्र आहे, विश्रामगृह आहे, तर तिथे जावा, तुम्ही तिथे जाऊन विचारा एखादी रूम मिळते आहे का. तर त्यावेळेस मग मी तेथे देखील गेलो. गेल्यानंतर चौकशी भरपूर लोकांना विचारलं, परंतु एक रूम सुद्धा खाली नव्हती, मोकळी नव्हती. मग मी आता म्हणजे अंघोळ वगैरे कशी करणार, मला काहीही समजत नव्हतं. तर त्यावेळेस ना मग कोणताच पर्याय दिसेना म्हटल्यानंतर मला मंदिरात तर जायचं होतं आणि बिना अंघोळ करता तर मी मंदिरात जाऊच शकत नव्हतो. तर त्यावेळेस मी एका झाडाखाली शांत बसलो. मला काहीच समजत नव्हतं काय करावं, कोठे जावं. म्हणजे अक्कलकोटमध्ये येऊन सुद्धा जर स्वामींचं दर्शन घडणार नसेल तर मला खूपच वाईट वाटू लागलं की मी असा तरी बिना अंघोळ करता जाऊ शकत नाही. या गोष्टीचं मला वाईट वाटू लागलं आणि मी एका झाडाखाली बसलो. खूप विचार करत होतो की आता काय करावं. मी तेथील आसपास असणाऱ्या घरांमध्ये देखील खूप लोकांना विचारलं की मला एक बादली पाणी अंघोळीचं भेटेल का, मला अंघोळ करायची आहे. मला एकच अंघोळ करीपर्यंत मला थोडा 1 तासच फक्त तुमच्या घरामध्ये मला म्हणजे फ्रेश होईपर्यंत मला वेळ द्या. परंतु कोणीही तयार होत नव्हतं. भयंकर भाविकांची गर्दी होती आणि अक्कलकोटमध्ये तमाम मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर जिकडे तिकडे सर्व भाविकच दिसत होते. तर त्यावेळेस ना मी विचार करतो, कारण थकलो होतो प्रत्येकाला विचारून विचारून. कोणाचंच उत्तर माझ्यासारखं मिळत नव्हतं. प्रत्येक जण नाहीच म्हणत होता. तर त्यावेळेस मला काय करावं काही सुचत नव्हतं. तर त्यावेळेस मी शांत बसलो आणि स्वामींचा जप चालू केला. आता काय करायचं स्वामी? तर त्यावेळेस ना एक आजोबा माझ्या समोर आले, काठी टेकत टेकत आले आणि आल्यानंतर मला म्हणाले की काय झालं आहे, तू असा का बसला आहे? सर्वत्र लोक मंदिरामध्ये जात आहेत, येत आहेत आणि तू असा शांत का बसला आहे? तर त्यावेळेस मी त्या आजोबांना सांगितलं की आजोबा, मी खूप लांबून आलो आहोत आणि इथे मी अक्कलकोटमध्ये आलो आणि मी पहिल्यांदाच आलो. मला इथे काही माहीत नाही की कधी इथे रूम वगैरे बुक करायचे असते, काय करायचं असतं, याविषयी मला काहीच माहीत नाही. मला फक्त स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, मला एवढंच करायचं आहे. परंतु मी बिना अंघोळ करता स्वामींच्या दर्शन घ्यायला जाऊ शकत नाही. तर त्यावेळेस मला अंघोळ करायची आहे, परंतु इथे कोणीच मला अंघोळीसाठी किंवा 1 तास सुद्धा जागा घरामध्ये देऊ शकेना. आता मी काय करू, मला काही समजत नाही. मी खूप सर्वांना विचारून विचारून थकलो आहे आणि आता मला काही सुचेना, म्हणून मी शांत बसलो. तर त्यावेळेस ते आजोबा मला म्हणाले की चल माझ्या बरोबर चल, आणि मला घेऊन त्यांच्या घरी गेले. त्यांचं घर देखील तेथेच स्वामींच्या मंदिरापासून थोड्या अंतरावरतीच होतं. तर तेथे गेल्यानंतर त्यांनी मला घरात बोलवलं. बोलवल्यानंतर त्यांनी त्यांची चूल पेटवली, मला पाणी तापवून दिलं आणि तापवून मला म्हणाले की तू अंघोळ वगैरे करून घे, तोपर्यंत मी चहा वगैरे नाश्त्याची तयारी करतो. तर मी त्या आजोबांना सांगितलं की नको आजोबा, तुम्ही देखील वयस्कर दिसत आहात, तुम्ही कसे करणार? तर ते आजोबा ते म्हणाले की तू अंघोळ करून घे. तर मला देखील मंदिरामध्ये जायचं होतं, त्यामुळे माझी तयारी चालू झाली. मी आनंदात म्हणजे मला आनंद झाला की बरं झालं, कोणी का होईना परंतु माझ्या मदतीला धावून आलं. आता मला स्वामींचं दर्शन होईल आणि मी स्वामींचं डोळे भरून दर्शन घेईल. या या मी गोष्टीने मी आनंद होऊन म्हणजे मला इतका आनंद झाला होता की मी पटकन त्या आजोबांनी मला पाणी तापवून दिलं आणि त्यानंतर मग मी अंघोळीला गेलो. अंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे बदलले, तोपर्यंत त्या आजोबांनी चहा मला करून दिला आणि चहा करून दिला. त्यानंतर त्यांनी नाश्ता देखील मला करून दिला. मग मी फ्रेश झालो. तर म्हटलं की चला आता स्वामींच्या म्हणजे दर्शन वगैरे घेऊन येऊया. तर आरतीच्या वगैरे टायमिंग, आरती वगैरे करून मग आता नंतर आपण प्रसादच घ्यायचा असं मी ठरवलं. तर त्यावेळेस त्या आजोबांना मी म्हटलं की आजोबा, तुम्ही दिवसभर आता येतेच आहे का, तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये येणार आहे? तर आजोबा म्हणाले की काय झालं, काय काम आहे? तर त्यावेळेस मी म्हटलं की माझी बॅग ना येथेच राहू द्या, मी स्वामींच्या मंदिरामधून घरी जाण्यासाठी परत येणार आहे, म्हणजे प्रसाद वगैरे घेतल्यानंतर. तर त्यावेळेस मी तुमच्या घरी येईन, बॅग घेईन आणि मग मी माझ्या परतीचा मार्ग
मार्गाला सुरुवात करीन. तर हे बोलणं झाल्यानंतर आजोबा म्हणाले की बरं चालतंय, ठीक आहे, तुमची बॅग इथेच राहू द्या, तुम्ही जावा स्वामींचं दर्शन वगैरे घ्या, आरती वगैरे करा आणि प्रसाद घेऊन पुन्हा या आणि तुमची बॅग घेऊन तुम्ही घरी जावा. तर त्यानंतर मग असं त्या आजोबांनी सांगितल्यामुळे मग मी म्हटलं की आजोबा घरीच आहेत. परंतु त्यावेळेस ना मला त्यांच्या घरामध्ये दुसरं कोणीही दिसत नव्हतं. ते आजोबाच एकटे दिसत होते. मग मी बॅग तेथेच ठेवली. पण आता मला वेळ नव्हता त्यांच्या घराची चौकशी करण्याची ना आपल्याला काही संबंध नसतो, की दुसऱ्याच्या घरामध्ये काय चाललंय, काही नाही. माझं म्हणजे जी मला गरज होती तर ती गरज पूर्ण झाली. तर त्यावेळेस मग मी लगबगीने सर्वात प्रथम मी स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो. स्वामींचं मंदिरात म्हणजे दर्शन घेतलं. तर तिथे अक्कलकोटमध्ये म्हणजे मी सकाळी माझं सर्व झाल्यानंतर मी खूप वेळ स्वामींच्या दर्शन म्हणजे स्वामींचं डोळे भरून दर्शन घेतले. स्वामींचं संपूर्ण मंदिर सर्वत्र फिरून फिरून पाहिलं. त्यानंतर जिथे जिथे स्वामींचे म्हणजे जिथे पावलं आहेत तिथे सोळप्याच्या देखील तिथं जाऊन मंदिरामध्ये मी दर्शन घेतलं. म्हणजे अक्कलकोटमध्ये मी पहिल्यांदा आलो होतो, त्यामुळे मी सर्वांना विचारत विचारत सर्वत्र अक्कलकोट संपूर्ण फिरलो. जिथे जिथे स्वामींची पावलं आहेत, जिथे म्हणजे जे काही स्वामींसाठी जे महत्वाचं होतं ते संपूर्ण अक्कलकोट मी फिरून पाहिलं. प्रसाद वगैरे घेतला आणि म्हटलं की संध्याकाळी आपल्याला जायचं आहे. तर त्यावेळेस ना आपण म्हणजे पहिल्यांदाच आलो होतो, तर म्हटलं की आता आपण संपूर्ण अक्कलकोट पाहायचं. म्हणून मी दिवसभर फिरलो होतो. जेवण प्रसाद वगैरे घेतलेला होता आणि प्रसाद पोट भरून घेतलेला होता, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं. तर मग मी संपूर्ण जे अक्कलकोटमध्ये स्वामींची जी स्थानं आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं, पादुकांचं स्वामींचं दर्शन घेतलं. जिथे स्वामींची पावलं आहेत, चोळप्याचं संपूर्ण म्हणजे मंदिरांची दर्शनं वगैरे घेतली आणि म्हटलं की मनामध्ये आलं की एवढ्या अक्कलकोटमध्ये कोणी सुद्धा माझ्या मदतीला धावून आलं नाही. आता ते आजोबा धावून आले, तर आपण ज्यावेळेस बॅग तेथून घ्यायला जाणार तर त्यावेळेस ना आजोबांना काहीतरी पैसे देऊया. आणि त्यानंतर कारण ते खरोखरच त्यांनी मला खूप मोठी मदत केली, त्यामुळे आपण त्यांना काहीतरी पैसे देऊ. नाहीतर असे तरी बिना पैशाचे आपल्याला कधीच हे सर्व भेटलं नसतं. तर सेवा त्या आजोबांनी खूप म्हणजे पाणी वगैरे तापवून ते पण चुलीवरती सर्व काही व्यवस्थित केलेलं होतं. त्यामुळे मग म्हटलं की आता जाताना ना आपण आजोबांना काहीतरी पैसे द्यायचे आणि मग आपली बॅग घ्यायची आणि मग घरी जायचं. तर असा विचार केला आणि दुपारच्या पुढं मग माझं अक्कलकोट पूर्ण पाहून झाल्यानंतर मग मी तिथे जिथे त्या बाबांचं घर होतं तर तेथे गेलो. गेल्यानंतर मी पाहिलं तर माझी बॅग घराच्या बाहेर होती. मग म्हणजे मला आश्चर्य वाटलं की ते आजोबांनी माझी बॅग घराच्या बाहेर का ठेवली. तर मग मी दरवाजाकडे पाहिलं तर त्या दरवाजाला कुलूप होतं. मग मी म्हटलं की हे आजोबा गेले कोठे. तर त्यावेळेस मग मला त्या आजोबांना पैसे द्यायचे होते, तर ती बॅग देखील त्यांनी बाहेरच ठेवली होती. परंतु त्या आजोबांनी मला एवढी मदत केल्याबद्दल आजोबांना मात्र मला पैसे द्यायचे होते, हे माझ्या मनामध्ये खूपच मी फिक्स केलेलं होतं. तर त्यावेळेस ना मग आजोबा इकडे तिकडे आहेत का मी अगोदर पाहायला सुरुवात केली, परंतु आजोबा कोठेच दिसेनासे झाले. तर त्यानंतर मग म्हटलं की तिथे आपण विचारावं की इथे आजोबा कुठे गेले आहेत का, आपण विचारावं. कदाचित मंदिरामध्ये गेले असतील असं मनामध्ये आलं. तर त्यावेळेस मग तिथे आसपास देखील कोणीही दिसत नव्हतं. तर त्यानंतर ना एक दोघे जण तिथे बसलेली म्हणजे बसलेली लोक दिसली. तर त्यावेळेस मी तिथे गेलो आणि म्हटलं की इथे जे घर आहे त्या घरचे आजोबा कुठे गेले आहेत, तुम्हाला काही सांगितलेलं आहे का. तर त्यावेळेस ती लोक देखील उठली आणि म्हणाली कोणतं घर. तर त्यावेळेस मी दाखवलं ते घर, त्या घराला कुलूप होतं. तर ते लोक बोलली की येथील जे आजोबा आहेत ना ते गावी गेलेले आहेत आणि त्यांच्या नातवंडांकडे, त्यांच्या सुनेकडे, लेकाकडे गेलेली आहेत. तर त्यावेळेस मग मी म्हटलं की ती कधी गेले, म्हणजे मला तसे काही आजोबा बोलले नाहीत की मी जाणार आहे की काय आहे. तर त्यावेळेस ते म्हणाले की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलंय की अहो मी काल आल्यापासून म्हणजे मी सकाळी आल्यापासून आजोबा येथेच होते. त्यांनी मला पाणी तापवून दिलं, मला चहा दिला, नाश्ता दिला आणि मी त्यांना माझी बॅग येथेच ठेवली होती. तर त्या आजोबांनी बॅग माझी दरवाजाच्या बाहेर ठेवली आणि त्यांनी मला मदत केल्याबद्दल मला त्यांना काहीतरी पैसे द्यायचे होते त्या बदल्यात, म्हणून मी त्यांची चौकशी करत आहे. तर त्यावेळेस ती दोन्हीही लोक म्हणाली की काय बोलताय, तुम्हाला काय समजतंय की नाही.
इथे जे आजोबा आहेत ना ते 3-4 वर्ष झालं ते गावी गेलेले आहेत आणि त्यांच्या मुलाकडे त्यांच्या नातवंडांकडे ते गेलेले आहेत. इथे 3-4 वर्ष त्यांच्या घराला कुलूप आहे. तर ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे मला काहीच समजेना हे काय बोलताय, त्यांचं काय चाललं आहे. तर त्यावेळेस मी म्हटलं की नाही हो, सकाळी ते आजोबा येथे होते, मला त्यांनी पाणी चुलीवरती पाणी तापवून दिलं, चहा दिला, नाश्ता दिला आणि अचानकच तुम्ही कसं असं म्हणताय. तर त्यावेळेस ते म्हणाले की अहो आम्ही त्यांचे शेजारी आहोत, आम्हाला ते सांगून गेले की मी नातवंडांकडे माझ्या चाललेलो आहेत आणि इतक्या वर्ष झालं 3-4 वर्ष झालं ते गेलेत आणि अचानकच कसे येतील आणि आल्यानंतर आम्हाला का समजणार नाही. तर ज्यावेळेस हे त्या लोकांनी सांगितलं त्यावेळेस ना मला खरोखरच खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे जिथे मी स्वामींना शोधत होतो, जिथे मला स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं, तर इकडे माझ्याच स्वतःच्या सेवेसाठी स्वामी आले होते. चक्क स्वामींनी मला चहा करून दिला, मला पाणी तापवून दिलं आणि माझ्यासाठी नाश्ता देखील बनवला. तर जेव्हा म्हणजे हे सर्व घडले, हे साक्षात दुसरं तिसरं कोणीही नसून माझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत हे जेव्हा मला समजले, तेव्हा खरोखरच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की माझ्या समोर स्वामी होते आणि मी मंदिरामध्ये स्वामींना शोधत होतो की मला मंदिरामध्ये जायचं आहे, मला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि मला म्हणजे स्वामींची जी जी ठिकाण आहे ते पाहायचं आहे. परंतु स्वामी तर माझीच सेवा करत होते. म्हणजे हे मी खूप रडलो की स्वामी माझ्या जवळ होते आणि मी शोधत होतो मंदिरामध्ये. आणि हे जेव्हा मला हे समजले की ते आजोबा 3-4 वर्ष झाले इकडे आलेच नाहीत, तर ते म्हणजे म्हटलं की हे फक्त आणि फक्त स्वामीच आपल्या भक्ताला कधीही कोणत्याही अडचणीमध्ये सोडत नाहीत. स्वतः म्हटलं तरी आपल्या भक्ताच्या सेवेला नेहमी हजर असतात. म्हणजे मी अडलो होतो, मला गरज होती आणि माझी एकच इच्छा होती की मला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. माझी एवढीच इच्छा होती. मी इतक्या लांबून फक्त अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. त्यामुळे स्वामींना देखील मंदिरातून बाहेर यावं लागलं आणि मला अंघोळीला पाणी द्यावं लागलं. मला माझ्यासाठी चहा, नाश्ता स्वामींनी स्वतःहून केला. ही खरोखरच काही साधी गोष्ट नाही. जेव्हा आपली इच्छा आणि आपला विश्वास ईश्वरावर एवढा प्रबळ असतो ना, तेव्हा ईश्वर देखील येत असतात आणि अशा प्रकारे प्रचिती देऊन जात असतात. खरोखरच मला ना हा अनुभव मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीच विसरणार नाही. मी ईश्वराला शोधले एकीकडे आणि स्वामी तर माझीच सेवा करत होते. हे म्हणजे मला एवढं म्हणजे मी इतका रडलो की मला असह्य वेदना झाल्या की स्वामी माझ्या जवळ असून मी इतक्या वर्ष स्वामींची सेवा केली, परंतु स्वामींना मी कसं काय ओळखूच शकलो नाही. स्वामी माझी सेवा करत होते आणि मी स्वामींच्या दर्शनासाठी मी वाट पाहत होतो आतुरतेने की मी कधी स्वामींचं दर्शन घेईल. हा अनुभव माझा होता. मला खरोखरच जेव्हा हा अनुभव मी सांगतो तरी देखील माझं काळीज भरून आलं. खरोखरच हा अनुभव ना माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ अनुभव होता. तर माझा हाच अनुभव होता जो मी आता तुमच्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खरोखरच या काकांचा अनुभव खूपच सुंदर होता. तुम्हा सर्वांना समजलं असेल की मी देखील जेव्हा अनुभव सांगत होते तर तेव्हा देखील माझा आवाज बदललेला होता, कारण माझं देखील काळीज हे अनुभव सांगताना भरून आलेलं होतं. मला देखील वाईट वाटत होतं की स्वामी आपल्या भक्तांच्या मदतीला एवढे धावून येतात की आपल्या भक्तांची सेवा देखील करतात. मग तुम्हीच विचार करा की ईश्वर भगवंत जर त्या भक्ताची सेवा करत असतील तर त्या भक्ताची किती मोठी भक्ती असेल, किती विश्वास असेल. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच ईश्वराला जेव्हा आपण मनापासून भक्ती करत असतो तर तो ईश्वर आपल्या भक्तांपर्यंत नेहमीच येत असतात. आपल्या भक्तांपर्यंत भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी ईश्वर हे प्रयत्न करत असतात. कारण ज्या भक्ताची तुम्ही सेवा करत असता, ज्या भक्ताची मनापासून भक्ती करत असता, तो भक्त आणि तो ईश्वर या दोघांचं एक काहीतरी ऋणानुबंध असतं. त्या दोघांचं मागच्या जन्मीचं किंवा त्याच्या मागच्या जन्मीचं काहीतरी एक नातं असतं. कारण कोणीही कोणत्याही देवाची भक्ती करत असताना कोणताच भक्त असाच कोणत्याही देवाची भक्ती करू शकत नाही, कारण त्या दोघांचं अगोदरच काहीतरी नातं असावं लागतं. काहीतरी ईश्वर आणि भक्त यामध्ये पूर्वीपासूनच काहीतरी जोड असावी लागते. त्यामुळेच
ते दोघे एकमेकांची काळजी करत असतात. कारण तुम्ही जर ईश्वराची श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला लागलेला असाल ना, तर त्या भक्ताचा संपूर्ण आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात. खरोखरच त्या आई भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख दुःख आनंद हे सर्व काही ईश्वराच्या हातामध्ये होत असते. त्यामुळे ईश्वराची भक्ती करताना मनापासून मनोभावे केलेली भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही आणि जिथे तुमची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. कारण भक्ताची भक्ती जर श्रेष्ठ असेल तर ईश्वर तिथपर्यंत पोहोचत असतात आणि ईश्वर आपले अनुभव त्या भक्तांना देऊन जात असतात. कारण कोणत्याही देवाची भक्ती करत असताना त्या ईश्वराची संमती असावी लागते आणि तीच संमती असल्याशिवाय भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत नसतात. त्यामुळे भक्ताने श्री स्वामी समर्थांनी तो भक्त निवडलेला असतो आपली भक्ती करण्यासाठी. त्यामुळे कधीच कोणताच भक्त असाच घडत नसतो. तो कोणाच्या ना कोणाच्या मार्फत काही ना काही क्लू त्या भक्तापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यानंतर तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. कदाचित या दादांचा अनुभव माझ्यातर्फे सांगून एखादा भक्त जर स्वामी सेवेत येत असेल तर याचे पुण्य त्या दादांना खरोखरच मिळणार आहे. मी मात्र फक्त कारण मात्र आहे. मी फक्त तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एकच कारण मात्र आहे. पण जो भक्त स्वामींच्या सेवेत येईल, कारण स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील खरोखरच खूप मोठे पुण्य असावे लागते आणि ज्या भक्ताचे पुण्य मोठे तोच भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच मनापासून तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की गरज लागल्यानंतर भक्तीमध्ये येण्यापेक्षा अगोदरच भक्तीमध्ये या. कारण हे कलियुग आहे. कधी कोणाबरोबर कधी कोणत्या ठिकाणी काय होईल कोणीही सांगू शकत नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करत असाल तर त्यावेळेस एक जरी कुटुंबातील व्यक्ती भक्ती करत असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असते आणि ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत असते. त्यामुळे संकट आल्यानंतर ईश्वराची भक्ती करण्यापेक्षा संकट येण्या अगोदरच ईश्वराची भक्ती करा. कारण श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटले तरी देखील स्वामी त्या भक्ताला त्या नाव घेतल्याच्या बदल्यात योग्य वेळ आल्यानंतर खूप काही देऊन जात असतात. कारण स्वामी आपल्याकडे कधीच कोणत्याच भक्ताचे काही सुद्धा ठेवत नाहीत. त्याला त्यापेक्षाही जास्त योग्य वेळ आल्यानंतर त्याच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देऊन जात असतात. कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामी सर्व काही शक्य करणारे आहेत. त्यामुळे स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलेच करत असतात. कारण एखाद्या भक्ताने ईश्वराला एखादी गोष्ट मागितली म्हणजे तो भक्त स्वामींची भक्ती करतो आहे आणि हट्ट करत आहे तर जी गोष्ट स्वामींना मागत आहे तर ती त्याच्या नशिबातच नसेल आणि किंवा ती पुढे जाऊन त्या भक्ताला त्रास देणारे असेल तर स्वामी त्या भक्ताला कधीच ती गोष्ट देत नसतात. परंतु ती गोष्ट स्वामी देत असतात जी त्याच्यासाठी योग्य आहे. कारण आपल्या स्वामी हे आपले प्रत्येकाचे तुमचे आमचे सर्वांचे माय बाप आणि सर्वांचे संपूर्ण जगाचे चालक मालक पालक आहेत. त्यामुळे त्यांना माहीत असतं की आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे. त्यामुळे त्या भक्ताला नेहमी योग्यच देत असतात. त्यामुळे जे भक्त श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आले आणि त्यानंतर एखाद्याची इच्छा पूर्ण झाली नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. कारण स्वामी एक वेळ आल्यानंतर एवढे देतील की खरोखर स्वतः तुम्ही विश्वास सुद्धा ठेवू शकणार नाही. फक्त स्वामींवर विश्वास हवा. ईश्वराची भक्ती नेहमी निस्वार्थ भावनेने करायची आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून करताना तर तेव्हा स्वामी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही योग्य आहे तेच करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या काकांचा अनुभव खूप सुंदर होता. या दादांचा अनुभव काळजाला भिडणारा होता. मला तर हा अनुभव ऐकताना देखील किंवा सांगताना देखील थोडं का होईना पण किंचित का होईना परंतु माझ्या डोळ्यामध्ये न कळत पाणी आलेलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच स्वामींच्या लीलाना अगाध आहेत. तसं पण ज्यावेळेस मी अनुभव वगैरे शेअर करत असते तर माझा आवाज मधूनच बदलतो. म्हणजेच माझं काळीज भरून आलेलं असतं. माझ्या डोळ्यामध्ये किंचित का होईना परंतु पाणी येत असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अनुभव शेअर करत असताना मला देखील स्वामींच्या लीला पुन्हा पुन्हा ऐकू वाटतात आणि त्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये देखील पाणी येतच. कारण स्वामींची लीला खरोखरच खूप अगाध आहे. हे
ऐकूनच आणि सांगूनच माझं काळीज भरून येत असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या काकांचा अनुभव, दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव पाठवायचा आहे किंवा तुम्ही कमेंटमध्ये जरी तुमचा अनुभव लहान असो किंवा मोठा असो, जर कमेंटमध्ये जरी तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला तर मी तुमचा अनुभव नक्कीच शेअर करणार आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर तुम्ही तुमचा अनुभव का शेअर करायचा आहे, कारण तुमच्या अनुभवातून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. तुम्ही एक अनुभव तुमचा शेअर केला तर स्वामी तुम्हाला भरपूर अनुभव ही नक्कीच देत असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे अनुभव नक्कीच शेअर करायचे आहेत. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. धन्यवाद.